नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत झटपट आणि पटकन बनणारा व्हेज फ्राईड राईस। प्रथम आपण राईस बनवून घेऊयात। मी येथे 1 वाटी बासमती राईस मीठ टाकून उकळायला ठेवलेला आहे। राईस शिजेपर्यंत मी येथे भाज्या कापून घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे जेवढ्या अवेलेबल भाज्या असतील तेवढ्या तुम्ही बारीक चॉप करून घ्या। यानंतर आपला इथे राईस झालेला आहे, तो आपण एका चाळणीवर गाळून घेऊया। आता आपण फ्राईड राईस बनवायला घेऊया। एक पॅन गॅसवर ठेवून त्यात तेल टाकायचं आहे। नंतर यामध्ये आपल्याला अद्रक आणि मिरच्या टाकून परतून घ्यायचं आहे। तुम्ही लसूण देखील या स्टेजला टाकू शकता। यानंतर आपण यामध्ये बारीक कापलेल्या भाज्या टाकणार आहोत। मी येथे गाजर, हिरवी, पिवळी, लाल ढोबळी मिरची, बीन्स आणि कोबी टाकलेला आहे। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे। मंद गॅसवर हे 2 ते 3 मिनिट परतून घेऊयात। खूप जास्त भाज्या शिजू देऊ नका। आता आपण यामध्ये ग्रीन चिली सॉस टाकणार आहोत। ग्रीन चिली सॉसची रेसिपी वरती तुम्ही आयकॉनवर क्लिक करून बघू शकता। नंतर यामध्ये आपण थोडीशी मिरपूड टाकूयात। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मी आता यामध्ये टोफू टाकलेला आहे। हा कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्ही हा अवॉइड करू शकता। आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि आपण 1 मिनिटासाठी हे शिजू देऊयात। 1 मिनिट झाल्यानंतर आपण यामध्ये आता राईस टाकून घेऊयात आणि राईस वरतीच आपल्याला 2 चम्मच सोया सॉस टाकायचा आहे। लक्षात ठेवा, भाज्यांवर नाही तर राईसवर हा सोया सॉस टाकायचा आहे, म्हणजे भाज्यांचा कलर तसाच फ्रेश राहील। सोया सॉस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपला व्हेज फ्राईड राईस रेडी आहे। नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। टिल देन, हॅपी कुकिंग, बाय बाय, टेक केअर।